सांगा, सांगा, सांगा आज काय बनवायचं तर? असं म्हणताच क्षणी घरातल्या प्रत्येक मंडळींच्या तोंडात फक्त एकाच रेसिपीचं नाव होतं, ते म्हणजे या आमरसपुरीचं. आणि तसं आमरसपुरी बनवणं काही फार अवघड नाहीये. जर तुम्ही काही टिप्सना फॉलो करून या रेसिपीला बनवाल ना, तर पहिल्या प्रयत्नातच आपली ही रेसिपी एकदम परफेक्टच बनेल. आणि आज मी तुमच्याबरोबर ते सारे टिप्स शेअर करणार आहे, ज्याने तुमचाही आमरस जसा व्हिडिओमध्ये दिसतोय ना, अशाच सुरेख रंगाचा बनेल. आणि त्याचबरोबर खूप जणांना असं वाटतं ना, की गव्हाच्या ज्या पुऱ्या आहेत त्या अजिबात चांगल्या होत नाहीत, तेलकट होतात, वातड होतात. तर आज मी या व्हिडिओमध्ये ते सारे टिप्स तुमच्याबरोबर शेअर केले आहे, ज्याने तुमच्याही पुऱ्या अशाच जशा व्हिडिओमध्ये दिसतात आहे ना, एकदम टम्म फुगलेल्या अशाच बनतील. चला तर मग मंडळी सुरुवात करूयात आमरस पुरी बनवायला. सगळ्यात अगोदर आपल्याला पुरीसाठी कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे एक टोपली लागेल. तर याच्यामध्ये आपण 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेऊयात. 1 वाटी गव्हाच्या पिठापासून 10 ते 12 पुऱ्या आरामात बनू शकतात. आज आपण ज्या पुऱ्या बनवतोय ना, या फक्त गव्हाच्या पिठाच्या असतील. यात आपण रवा किंवा इतर कोणत्याही इन्ग्रेडियंटचा वापर करणार नाहीये. या गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा इतपत तेल घालून या पिठाला आपल्याला जसं मी इथे व्हिडिओत दाखवतेय ना, सेम असंच चोळून घ्यायचंय. ज्याने काय होईल, आपण जे तेल याच्यामध्ये ऍड केलंय ना, ते पिठाबरोबर एकदम व्यवस्थितरित्या मिक्स होईल. तर हे बघा, तेल आणि पीठ व्यवस्थितरित्या मिक्स झालंय. तर आता आपल्याला काय करायचंय, यात थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. तर मग पुऱ्यांसाठी कणिक कशी असली पाहिजे, हा फार महत्वाचा पॉइंट आहे. कारण जर कणिक व्यवस्थित असेल तरच पुऱ्या एकदम परफेक्ट बनतील. तर इथे तुम्हाला पुऱ्यांसाठी एकदम घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही कणकेची कन्सिस्टन्सी जर सैलसर ठेवाल ना, तर ज्या पुऱ्या आहेत त्या एकदमच तेलकट आणि वातड बनतील. यासाठी तुम्हाला इथे जे कणिकची कन्सिस्टन्सी आहे ना, यावर तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तर हे बघा, पुऱ्यांसाठी जी कणिक आहे ती मळून झालेली आहे. तर आपण आता याला झाकून 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवूयात. पुरीचं कणिक भिजत ठेवलेलं आहे. तर चला आता दुसरीकडे आपण आमरस बनवायची तयारी करूयात. इथे मी 3 पिकलेली आंबे घेतलेली आहेत. तुमच्या इथे देवगड, हापूस, रत्नागिरी जो कोणता आंबा मिळत असेल ना, त्यापासून तुम्ही हा रस बनवू शकता. फक्त एवढंच, ज्या आंब्यांपासून तुम्ही आमरस बनवताय ना, ते आंबे थोडेसे पिकलेले असले तर जो आमरस आहे ना, तो एकदमच चविष्ट बनतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबे जे आहेत ते पिकलेत की नाही हे ओळखायचं कसं बरं? तर आंब्याच्या सुरकुत्यावरून तुम्हाला आंबा पिकलाय की नाही हे समजून जाईल. आंब्यावरती फार सुरकुत्या असतील ना, तर तो आंबा एकदमच पिकलेला असतो. आणि अशा पिकलेल्या आंब्यांपासून जर तुम्ही आमरस बनवाल ना, तर अशा आमरसची जी चव आहे ना, ती एकदमच भन्नाट लागते. आंब्यांना स्वच्छ धुवून घेण्यासाठी इथे आपल्याला टोपलीमध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं मीठ घालून या सर्व आंब्यांना 15 ते 20 मिनिटासाठी बुडवून ठेवायचं आहे. आणि 15-20 मिनिटांनंतर आपल्याला या सर्व आंब्यांना अशा रीतीने धुवून घ्यायचं आहे. जसं की तुम्हाला माहीतच असेल की मार्केटमध्ये या आंब्यांना खूप दिवस टिकवण्यासाठी किंवा यांना लवकर पिकवण्यासाठी यांवरती खूप साऱ्या केमिकल्सचा वापर केला जातो. तर यासाठीच आमरस बनवण्याआधी या सर्व आंब्यांना मिठाच्या पाण्याने धुवून घेणे फारच गरजेचे आहे. तर हे बघा, इथं मी सर्व आंब्यांना धुवून त्यांना स्वच्छ कापडाने पुसून घेतलेलं आहे. आंब्यांना स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर इथे आपल्याला आंब्याची जी साल आहे तिला पिलरनी या रीतीने काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला जेव्हा मी आंबे पिकवून आमरस बनवायचे ना, तेव्हा बऱ्याचदा आमरस जो आहे तो खराब व्हायचा. कारण आंबे पिकवल्यानंतरच मला कळायचं की आंबा जो आहे तो खराब आहे की चांगला. जेव्हापासून मी या पद्धतीने आमरस बनवायला सुरुवात केली ना, तेव्हापासून एकदाही माझा जो आमरस आहे तो खराब झालेला नाहीये. काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता, मी सर्व आंब्यांना पील करून घेतलेला आहे. या प्रोसेसला तुम्हाला फार काही वेळ लागत नाही. 5 मिनिटाच्या आतच मी या सर्व आंब्यांना पील करून घेतलेला आहे. आंब्यांना पील केल्यानंतर आता आपण या आंब्याचा गर या रीतीने सेपरेट करून घेऊयात. फक्त आंब्याचा जो देठाकडचा भाग आहे ना, त्याला आपल्याला काढून टाकून द्यायचा आहे. आणि राहिलेला जो भाग आहे त्याला चाकून या रीतीने कापून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथं मी सर्व जो आंब्याचा गर होता त्याला काढून घेतलेला आहे. आता फक्त राहिली आहे ती कोय. त्या कोयला पण या रीतीने थोडंसं दाबून जो काही राहिलेला आंब्याचा रस किंवा गर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. इथं मी सर्व आंब्यांचा जो गर होता त्याला काढून घेतलेला आहे. तर एवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला 3 आंब्याचा गर मिळालेला आहे. दुसऱ्या साईडला इथे मी एक मिक्सी जार घेतलेला आहे. या मिक्सी जारमध्ये आपण जे आंब्याचं गर काढून घेतलेलं आहे ना, या सर्व आंब्याच्या गराला या मिक्सी जारमध्ये ऍड करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं जो आंब्याचा गर होता त्याला मी मिक्सी जारमध्ये ऍड करून घेतलेला आहे. तर यातच आपण 3 टेबलस्पून एवढं साखर घालून घेऊयात. साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर ऍड केल्यानंतर यातच आपण 1/4 टीस्पून एवढं मीठ पण घालून घ्यायचं आहे. सगळे इन्ग्रेडियंट ऍड केल्यानंतर आता आपण याला बंद करून मिक्सरला लावून घेऊयात.
तर इथं तुम्ही पाहू शकता फक्त 1 मिनिटाच्या आतच एकदम घट्टसर असा आमरस तयार झालेला आहे आणि तुम्ही याचा कलरही इथे पाहू शकता. जसं आपण मार्केटमध्ये आमरस विकत आणतो ना, सेम तसाच हा मिक्सरमध्ये बनलेला आहे. याचा रंग कुठेही काळा वगैरे झालेला नाही. याचं कारण की जेव्हा तुम्ही या आमरसला मिक्सरला लावता तेव्हा एकदमच ह्याला बारीक करून घ्यायचं नाहीये. मिक्सरमध्ये आमरस लावताना मिक्सरला 5 सेकंदासाठी चालवायचं आहे आणि परत 5 सेकंदासाठी बंद करायचं आहे. असं तुम्हाला रिपीट 1-2 वेळा करायचं आहे. यानी आमरस जो आहे ना, तो एकदमच गरम होत नाही आणि त्यामुळे त्याचा जो कलर आहे, तो सुद्धा काळा पडत नाही. तर ही एक महत्त्वाची टिप आहे. आमरस तर बनून तयार झालेला आहे. तर चला तर मग याला सर्व्हिंग बोलमध्ये काढून घेऊयात. तर बघितलं ना मंडळी, आमरस बनवणं किती सोपं आहे ते. या आमरसला पाहून आणि खाऊन कुणाला विश्वासच बसणार नाही की तुम्ही याला घरी बनवलेला आहे. आता दुसरीकडे आपण जी कणिक भिजवलेली होती ना, ती एकदम व्यवस्थितरित्या भिजलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी कणिक आहे ना, हिला हलक्या हाताने 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याने काय होतं, जे कणिक आहे ना, ते अजूनच मऊरित्या बनतं. तर या कणकेला मळून झाल्यानंतर आता आपल्याला लिंबा एवढे छोटे-छोटेसे याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता दुसरीकडे पुरी बनवण्यासाठी मी इथे एक पोळपाट घेतला आहे. तर या पोळपाटावरती आपला जो गोळा बनवून घेतला होता त्याला ठेवून त्यावरती थोडंसं तेल लावून आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. तर याला आपल्याला फार पातळ असं लाटायचं नाहीये. थोडासा जाडसरच याला ठेवायचा आहे. तर हे बघा, इथे मी एक पुरी लाटून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. पुरी बनवण्याची ही एक पद्धत आहे आणि जर तुम्हाला एकाच वेळी खूप साऱ्या पुऱ्या बनवायच्या असतील ना, तर एक मोठी पोळी लाटून तुम्ही वाटीने किंवा झाकणाने छोट्या-छोट्या पुऱ्या बनवू शकता. पुऱ्या बनवण्याआधीच मी कढईमध्ये तेल घालून त्याला गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. तर तेल गरम झाल्यानंतर आपण जी पुरी बनवून घेतली, त्याला तेलामध्ये घालून झाऱ्याने त्याच्यावरती तेल घालत राहायचं आहे. जोपर्यंत पुरी फुगत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती तेल घालत राहायचं आहे आणि एकदा का पुरी फुगली, की त्याला पलटून दोन्ही साइडनी त्याला हलकसं ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपली जी पुरी आहे ती एकदमच टम्म अशी फुगून तयार झालेली आहे. हलकासा चॉकलेटी रंग येईपर्यंतच तुम्हाला या पुरीला फ्राय होऊ द्यायचं आहे. यापेक्षा जास्त तुम्हाला याला फ्राय करायचं नाहीये. एक पुरी आपण इथं तळून घेतलेली आहे. तर अशाच रित्या आपण ज्या बाकीच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या सर्व पुऱ्यांना पण आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघा तर मंडळी, इथं सर्व पुऱ्या आपल्या इथं तळून तयार झालेल्या आहेत. ह्या पुऱ्या बनवण्यासाठी नाही मी इथे रव्याचा वापर केलेला आहे किंवा नाही कोणत्या इन्ग्रेडियंटचा. फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठापासूनच या टम्म अशा फुगलेल्या आणि मऊसूत अशा पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता फक्त आणि फक्त काही मिनिटातच घट्टसर असा आमरस आणि टम्म अशा फुगलेल्या आणि मऊसूत अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पण या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी माझ्या पद्धतीने हा आमरस आणि पुरीचा बेत नक्की करून बघा. तुम्हाला हा फारच आवडेल आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.